हाय नमस्कार मंडळी. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. तर आजचा आहे आपल्या गावाकडचा ब्लॉग. तर हे पाहू शकतात तुम्ही, आपल्या गावचं हे आहे वातावरण. तर आपल्या ह्या आहेत मस्त अशा हिरव्यागार अशा तुरी, नंतरून असे झाडं हिरवेगार. आणि पाठीमागं जे आहे तर माझ्या मम्मीच्या त्यांच्या गावचं म्हणजे माझ्या माहेरचं. तर हे पाठीमागं पाहू शकतात तुम्ही, असा मस्त तलावा खूप भरलेला आहे ह्या वर्षी. जिल्हा अहमदनगर, तालुका पाथर्डी. तर पाथर्डी, कडा, आष्टी ह्या गावाला ह्या वर्षी भरगच्ची आपल्या म्हणजे असं पाऊस झालेला आहे. तर पाऊस झाल्यामुळे झाडं झुडपं असे हिरवेगार आणि पाऊस काळा ह्या वर्षी त्या गावाला. तर खूपच पाऊस आहे. तर मस्त असं पाहू शकतात तुम्ही. मी असं तिथं चौकड शेतात थोडंसं दाराच्या समोर मस्त फिरलं, इकडून तिकडून एक मस्त असं फिरून पाहिलं. त्याच्यानंतरून अशा नारळी भरपूर होत्या, कारण कसं आमच्या गावाला थोडं पाऊस कमी असल्यामुळे पाथर्डी जिल्ह्यामध्ये. तर नारळी जे आहेत ना, तर मम्मीच्या त्यांच्या शेतामध्ये उन्नी हा प्रकार आहे ना, एक किडा असतो. तर तो आहे ना असं झाड थोडं मोठं झालं का त्या झाडाच्या मुळीला लागला तर अशा भरपूर नारळी, आंबा, बरेचशी झाडं असे खराब होऊन गेले. पण जगून वाचून बिचारी कशी तरी मस्त अशी नारळी आलेली आहे. तर पाहिली तर खूप असं मस्त वाटलं, हिरवंगार असं. त्याच्यानंतर माझी बहीण आम्ही जाताना नगरमध्ये राहते माझी बहीण लहानी माझ्या पाठची. तर आम्ही जाताना सोबतच गेलो. तर तिची मुलगी मी असे मस्त सुट्ट्यामध्ये त्या अगोदरच मुली गेलेल्या होत्या. तर त्याच्यानंतरून आम्ही असं मस्त त्याला ना करवंद आपलं ते सॉरी तोंडुळे आलेले होते. तर ते तोंडुळे आम्ही असे लिंबुनीच्या झाडावर गेलेला वेल होता. तर मी असं सहज नजर गेली माझी. तर माझे वडील बोलले त्याला असतील पाय म्हणेत. तर मग गेले ते दिवस, राहिल्यात त्या आठवणी. तर आम्ही शाळेत जायचो. तर शाळेत जात असताना दप्तरामध्ये चिंचा, बोरे, आवळं, आमच्या इथे आवळीचं झाड, चिंचा, बोरे हे पहिल्यापासून खूप सगळ्या प्रकारचे झाडं माझ्या आजोबाने पहिल्यापासूनच लावलेले होते. आणि तोंडुळे तर आम्ही शाळेत जाताना 1 2 4 5 अशा सगळ्या अशा मैत्रिणी आम्ही जमा झाल्याच्या नंतर तोडून घेऊन जायचं शाळेत जाताना रस्त्याने, हसी मजाक खेळत. आणि नंतरून मग आम्हाला दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता, दुसऱ्या दिवशी तर मग आम्हाला आसराला जायचं होतं. तर मग मी सकाळी लवकर माझ्या बहिणीच्या मुलींनी तयारी वगैरे केली. आम्ही दोघी बहिणीच्या मुलींनी असे असे मस्तपैकी सुंदर असे फुलं आलेले होते दारात, असे गोजीरवाणी फुलं वगैरे तोडले. आसराला जायची आमची तयारी चालू होती. दारामध्ये आमचा चाफा खूप मोठा आहे. तर त्या चाफ्याचे फुलं आम्ही बांबूनी फाडले थोडेसे, झेंडू तोडला आसराला जाण्यासाठी. फुलं सर्व आमच्या 2 ठिकाणी आसरा आहेत. एक नदी जी आहे, तलाव जे आहे, तर तलावाच्या पलीकडल्या साईडला पण आहेत आणि एकदम पाण्यामध्ये पण आसरा आहेत. तर आम्ही दोघी बहिणींनी असे मस्त देवाला नेण्यासाठी फुलं वगैरे तोडले. त्याच्यानंतरून फुलं तोडल्याच्या नंतर निवद पाणी केलं आसराला नेण्यासाठी. आणि लिंबुनीला पण लिंब बघितले तर खूप लिंब आलेले होते. अजून त्याच्या साईडला पण एक चाफ्याचं झाड आणि झाडापाशी पण एकदम खूप मोठी लिंबुनी आहे. तर त्या लिंबुनीचा तर झाडा झालेला आहे आता. तर ह्या लिंबुनीला भरगच्ची लिंब आलेले होते. पण आम्ही थोडेसे छोटे छोटेच तोडले, कारण मी माझ्या बहिणीला बोलले, म्हटलं अगं ताई आपल्याला न्यायला लागतील लिंब, थोडे लय मोठे मोठे नको घेऊ. तर असे बरेचसे लिंब आम्ही तोडले. आमच्या तिथं सर्व देवाचे ठाणे येतं. तर लक्ष्मी आई, वरुंडे असे. तर मग आम्ही सगळीकडे त्यांना 5 5 दिले. 7 आसरांना पण 7 7 9 9 वाहिले.
आणि बरेचसे आम्ही ताटभर लिंब तोडे दोघी बहिणींनी. मग आम्ही जेव्हाही जातो माहेरी त्यावेळेस आसराच्या पाया पडल्याशिवाय आम्ही तिथून कधीच माहेरामधून रिटर्न होत नाही. आमच्या इथल्या आसराचं जे जे स्थान आहे तर त्या आसराचं ठिकाण खूप म्हणजे कडक आहे. जर आम्ही माहेरी गेलोत आणि आसराच्या पाया नाही पडलोत, रिटर्न आलो तर दुखणे भाणे आमचे सारखे चालूच असतात. माझं तर वर्ष झालं, मागच्या वर्षीपासून खूप तब्येत बिघडली. माझे तर हात पाय खूप चमक असे निसे म्हणजे असे चमका निघतात हातापायामध्ये. तर मग मला त्याच आसराचं निघालं. त्याच्यामुळं मी माझ्या बहिणीला बोलले, ह्या वेळेस जाताना आता काही असू नाही तर नसू, पण आता पहिलं आपण आसराच्या पाया पडूनच जायचं मग ह्या वेळेस. तर मस्त अशा आम्ही दोघी बहिणींनी ताटभर लिंब तोडे. त्याच्यानंतरून एक तुतीचं झाड होतं तिथं, खूप असे त्याला इतक्या छोट्या छोट्या तुत्या अशा म्हणतात खूप आलेल्या होत्या. तर ते तोडलं तर त्याला फक्त आता छोटे छोटे हे फांद्या आलेल्या होत्या. त्याच्यानंतरून आमच्या इथं खूप मोठा तलाव आहे. तर तलावापासून पुढं आसराला वर जायचं होतं. ते तलावाची म्हणजे असं हे उतरून जायचं होतं. तर त्याच्यामध्ये पाणी ना, पाण्यामधून असे पाय सटकत होते. मग माझे मेवणे आलेले होते सोबत. मी म्हटलं दाजी माझ्या हाताला धरा, पाय इथून खूप सटकतायत आणि पाणी पण खूप वाहत होतं. तर पाहू शकतात तुम्ही या आसरा जे आहे ना, तर आम्ही नदी ओलांडून आणि पाणी आडलेलं आहे त्याच्या ठिकाणी आम्ही पलीकडे आलेलो आहेत. तर ह्या अशा एकदम अडचणीमध्ये पाहू शकतात अशा आसऱ्यात पूर्ण पूर्ण भरल्या गेलेले आसरा. आणि तिथं एक बाभळ आहे, ती बाभळ पूर्ण पाडल्यामुळे ना पाहू शकता तुम्ही जशी गुफा जशी तयार होती ना, त्या गुफासारख्या पूर्ण आतमध्ये असं एकदम वाकून जावं लागतं. जर असं एकट्या माणसाला जायचं जर म्हटलं तर तिथं भीतीच वाटते. तर हे पाहू शकता तुम्ही असा वाटा दिसतोय ना, तर हे वाटा एक वर्षी ना मीच बनवला होता तिथं जाऊन, माहेरी जाऊन. कारण माझी खूप तब्येत बिघडलेली होती तेव्हा मी तो वाटा बनवला होता. तर तिथले म्हणजे असं शेजारी पाजारी जित्र वगैरे बांधून ते वाट्याच्या फरशा वगैरे खूप फुटल्या. मग माझ्या बहिणीने तिथं मस्त सीताफळीचा पाला तोडला आणि मस्त आसरापाशी लक्ष्मी नव्हती, तर मग पाल्याने असं सुंदर असं मस्तपैकी आम्ही झाडून चकचकीत केलं. त्याच्यानंतरून मी पीस घेतला, पिसांपासून तेवढी फरशी पुसून घेतली. फरशी पुशिल्याच्यानंतर मग आम्ही निवत पाणी मांडलं. त्याच्यानंतर कोणीतरी खेळ, आम्ही जायच्या अगोदर अवघं एक 5च मिनटं झालेले होते. तर मस्त असं खेळ देऊन गेलेलं होतं आज 7 आसरांना. मग आम्ही दोघी बहिणींनी मस्त तिथं पुसून घेतलं. त्याच्यानंतरून त्यांना निवत पाणी दिलं. त्यांचं देणं म्हणजे फळ, केळी, नारळ, म्हणजे जे त्यांचे फळं असतात ते व्हायचे. सुगंधी फुलं. आमच्या आसरा जे आहेत तर खूप सत्वाचे आहे लग्नामध्ये. कारण आज लग्नामध्ये पण त्यांच्या सवसनी वगैरे घालावं लागतात. ज्यांना मुलं नाही त्यांना मुलं बाळं होतात. ह्या आसराचं खूप खूप शास्त्र. कोणी मोठ्या बाया म्हणून ओळखल्या जातं, कोणी साती बहिणी म्हणून म्हणून असं ओळखलं जातं, कोणी साती आसरा म्हणून ओळखलं जातं. ह्या साती आसरा खूप प्रभावी आणि खूप ह्या आसराचं केलं तर आपलं खूप काही चांगलं होत असतं. आसराचं ज्यांना आसरा आहेत तर ही घंटी पण मी खूप मोठी बांधली होती तिथं आमच्या आसरापाशी. मला या आसरा लहानपणीपासूनच आम्हाला होता. माझ्या आजोबा आहेत, माझ्या आजोबाच्या हातचेच हे ठाणे आहे. त्याच्यामुळं आम्ही आसराला केव्हाही गेलो तर माहेरी जसं जातो तसंच आम्हाला आमच्या आईला जसं भेटतो आईवडिलांना, तसं आईवडिलांना भेटल्यावर त्यांचं आम्हाला दर्शन घ्यावंच लागतं. नाही घेतलं तर आम्हाला असे दुखणे काही म्हणजे असं तब्येत वगैरे सारखी बरी नाही राहत. त्याच्यानंतर आम्ही त्या आसराचं दर्शन वगैरे घेतलं. परत आसराच्या म्हणजे परत रिटर्न आलो. रिटर्न येताना पण असे पाय वगैरे सटकायचे, पाणी जरा जास्तच होतं, मला भीती वाटत होती. तर मी माझे मेवणे होते तर त्यांना म्हणलं दाजी माझ्या हाताला धरा, मला भीती वाटते पाण्याची. तर मग तिथं त्यांनी आम्ही पाय पण असं सारखं पाणी चालू आहे, जसं जून जुलैपासून पाणी चालू आहे. तर हे पाहू शकतात पूर्ण आमच्या घरामागचा जो आहे पूर्ण तलावा फुल तमाम भरलेला आहे यावर्षी. तर त्याच्यानंतरून पलीकडे साईडला बागळाच्या आसरा म्हणून ओळखल्या जातं. आणि ह्या साईडला जे आहेत तर ह्या गुपित ब्राह्मणी आसरा यांना म्हणलं जातं. असे 2 ठाणे येतं. त्याच्यानंतरून ह्या आसरा जे आहेत तर तुम्ही पाहू शकतात पूर्ण पाण्याच्या ढावामध्ये, म्हणजे डोक्यापेक्षा वर पाणी आहे. हा बाई दिसतं पत्र्याचं थोडं छोटंसं,
तिथं आहे ना त्यांचं ठाण आहे हा बाई. तर आम्ही एकदम किनारी जाऊन पाणी म्हणजे पाण्याच्या किनारी जाऊन त्यांना निवद पाणी दिलं. हिडे वावा